हॅलो फ्रेंड्स, जय भीम. मी आहे प्रणाली. माझे चॅनल प्रणाली बेताल ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि आज आम्हीच नाही तर खूप लोक इथे जमलेले आहे. बघू शकता आहे तुम्ही, कारण 1 जानेवारी शौर्य दिनानिमित्त रविवार दिनांक 1 जानेवारी 2023ला भीमा कोरेगाव शौर्य स्तंभ प्रतिकृती वर्धापन दिन आणि शूरवीरांना मानवंदना व शौर्य दिवस उत्सव साजरा करण्यात येत आहे. तर खूप दिवसापासून ह्या प्रोग्रामची आमच्याकडे निमंत्रण पत्रिका आलेली होती आणि आता सायंकाळचे 7 वाजत आहे आणि आम्ही इथे सत्यवाणी प्रबोधनात्मक कीर्तनकार सत्यपाल महाराज सप्तखंजिरी वादक बघण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. आणि आजचा हा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. उम्मीद करते तुम्हाला माझा ब्लॉग आवडणार. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आहात आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे अजूनपर्यंत, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला पण ऑल करा. सत्यपाल महाराजांचे हे कार्यक्रम बघू शकताय तुम्ही लोकांची कशी भीड जमलेली आहे आणि सत्यपाल महाराजांचे आगमन व्हायचेच आहे, तर इथे लोक वाट बघत आहेत त्यांची येण्याची. कारण सर्वांना प्रोग्राम बघण्याची आतुरता सगळ्यांना आहे. आणि पिकू मोहित माझ्यासोबत असल्यामुळे आम्ही तिकडे भीडमध्ये जाऊ शकलो नाही. आणि बघा तुम्ही, येणं चालूच आहे लोकांचं आणखी. आणि पिकू आणि मोहितला पण इथे खूप जोराची भूक लागलेली आहे, तर ते घरी जाण्याची वाट बघत आहे. कारण थोडा वेळ झाला आम्ही इथे आलेलो आहोत आणि सत्यपाल महाराजांचे इथे आगमन व्हायचेच आहेत. तर दुरून बघा फ्रेंड्स, विजयास्तंभ पण कसा सजलेला आहे फुलांनी आणि खूप छान वाटत आहे आज आम्हाला. इथे आम्ही प्रोग्राममध्ये आलेलो आहोत. तर इथे बघा फ्रेंड्स, आदरणीय सत्यपाल महाराजांचे आगमन झालेले आहेत. हे बघा इकडून येत आहे. आदरणीय सत्यपाल महाराज संबंधाला पोहोचले आहेत. आदरणीय सत्यपाल महाराज भीमा कोरेगाव विजय स्तंभ प्रतिकृतीजवळ पोहोचले आहेत. आदरणीय सत्यपाल महाराज भीमा कोरेगाव. आणि हे बघा जे टोपी लावून आहेत ते सत्यपाल महाराज आहे. तर आता समोर गेलेले आहे. स्तंभ परिसरामध्ये पोहोचले आहेत. तुम्हाला काहीही अडचण सत्यपाल महाराज यांनी भीमा कोरेगाव विजय स्तंभ येथील प्रतिकृतीला मानवंदना दिली आहे. आता आपल्या स्टेजकडे येतात. तर सत्यपाल महाराज स्टेजजवळ पोहोचलेले आहेत, कारण तिकडे खूप जास्त भीड होती आणि लहान मुलं आमच्यासोबत होती. तुम्ही बघू शकताय भीड पण. तर त्याच्यामुळे आम्ही तिकडे गेलेलो नाही आहोत आणि आम्ही इथे स्क्रीनवरच बघणार आहोत. आणि पिकू आणि मोठला इथे बसवलेला आहे आम्ही. आणि मी आणि माझे हजबंड इकडे साईडने उभे आहे. तर जास्ती वेळ आम्हाला प्रोग्राम बघायचा नव्हता म्हणून आम्ही तिकडे चेअरवर जाऊन बसलेलो नाही आहोत. तिकडे साईडनं उभे राहून आम्ही स्क्रीनवरच बघणार आहे थोडा वेळ प्रोग्राम. तर आता आम्ही इकडे प्रोग्राम बघून बाहेर आलेलो आहोत आणि बाहेरून तुम्हाला थोडंसं डेकोरेशन दाखवत आहे. खूप छान डेकोरेशन केलेलं आहे आज इथे. हे बघा. तर हा प्रोग्राम जय भीम चौकमध्ये ठेवलेला आहे बल्लारपूर इथे. आणि उम्मीद करते आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असणारच. तर लवकर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. बाय.